गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। उद्धव ज्ञानी तर आहे, पण प्रेम लक्षण भक्तीचा महिमा मात्र त्याला काही माहीत नाही। गुरुकृपेविना मिळालेले ज्ञान विवेकयुक्त नसते। ज्याने गुरुकृपेविना प्रत्यक्ष ज्ञान मिळवले आहे त्याला अहंकार उत्पन्न होत असतो। उद्धवाची हीच दशा होती, म्हणून श्रीकृष्ण त्याला उपदेश करू इच्छित होते। उद्धव म्हणाला, लहानपणी गोपबालांबरोबर खेळण्याची गोष्ट तर ठीक आहे, पण कृष्णा, आता तुम्ही मथुरेचे राजे झाला आहात। राजाला गवळ्यांच्या पोरांबरोबर खेळणे शोभा देत नाही। आपण व्रजाला तसेच व्रजवासियांना विसरून जाल तर मथुरेचे ऐश्वर्य आनंददायी होईल। ज्ञानाभिमानी उद्धवाच्या लक्षात हे आले नाही की तो कोणाला उपदेश करीत आहे। श्रीकृष्ण म्हणाले, अरे उद्धवा, तू मला व्रजाला विसरण्यास सांगितलेस। मी सर्व काही विसरू शकतो, पण गोकुळाला विसरू शकत नाही। गोकुळातील लोकांनाही माझी आठवण येत असेल। प्रेम अनन्य असते। होय, व्रजाला विसरण्याचा एक उपाय आहे। ते जर मला विसरतील तर मीही त्यांना विसरू शकेन। उद्धवा, गोकुळात जा, तेथे त्यांना तू वेदांताचा उपदेश कर आणि त्यांना माझा विसर पाड। जर ते मला विसरणार नाहीत तर मीही त्यांना विसरू शकणार नाही। संसारातील सर्व सुखांचा त्याग करून ते सर्व माझ्यासाठी जगत आहेत। मी गोकुळास परत येईन असे वचन मी त्यांना दिले होते, म्हणून ते माझी वाट पाहत प्राण धरून आहेत। तू त्यांना उपदेश करून निराकार ब्रह्माचे उपासक बनव। असे झाले म्हणजे ते मला विसरतील व मीही त्यांना विसरेन। मोह एक पक्षी असतो, पण प्रेम पारस्परिक असते, अनन्य असते। भक्तिहीन ज्ञानी वाचाळ असतो। भक्तियुक्त ज्ञानी मौन स्वीकारून अध्ययन करीत असतो। उद्धवाजवळ ज्ञान तर होते, पण भक्ती नव्हती। तो म्हणाला, मला येथे पाठवण्याऐवजी प्रत्येक आठवड्यास पत्र पाठवीत जा। ते तुम्हाला पत्र लिहितात, याप्रमाणे पत्रव्यवहाराने प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळेल। प्रेमाचा संदेश पूर्णतः पत्राने पाठविणे कसे शक्य आहे? प्रेम तर प्रत्यक्ष भेटीतच पूर्णतः व्यक्त होऊ शकते। प्रेम को संदेशो उधो पाती
ना पठाय. पत्रात इच्छेनुसार सर्व काही कसे लिहिले जाऊ शकेल? पत्र लिहिताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. उद्धवाला प्रेम तत्वाचा परिचय नाही. पत्रात नेहमी लिहितात की आपली नेहमी स्मरण करणारी, अरे अशी कधी होऊ शकते? विचार व व्यवहार यात अंतर असते. म्हणूनच पत्रात सर्व काही मोकळेपणाने आणि खरे ते लिहिणे शक्य नसते. उद्धवाला काय माहीत की श्रीकृष्ण आणि गोपी हे एकच होत. तो पत्र लिहिण्याचा आग्रह करीत होता. ज्ञानी पुरुषाला भक्त हृदयाच्या गोष्टींची कल्पना नसते. उद्धवाला प्रेमाच्या रहस्याची कल्पनाच नव्हती. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, पत्र लिहिण्याचा मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण लिहूच शकलो नाही. लिहू तर काय लिहू? केवळ पत्रातील 4 शब्दांनी मातेला मी कसा धीर देऊ? ती तर मला प्रत्यक्ष पाहून गळ्याला लपेटून खायला प्यायला देऊनच शांत व संतुष्ट होऊ शकते. श्रीकृष्णाने अनेकदा यशोदेला पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, पण एक विचार मनात आला की ते विचार थांबून जात. तो विचार असा की पत्र वाचून मातेला अधिक दुःख तर होणार नाही ना. एकतर तो इकडे येतही नाही आणि पत्र पाठवून आणखी दुःख देतो. पत्रात यशोदा शब्द लिहितात. श्रीकृष्ण स्तब्ध होऊन जात. पुढे काही लिहू म्हटले तर डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागत. प्रेमाची भाषाच निराळी आहे. प्रेम हे भाषा शब्द यांच्या पलीकडे आहे. खरे प्रेम तर हृदयच हृदयाला ऐकवू शकते. पत्राद्वारे ते व्यक्त केले जाऊ शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, हे मला समजत नाही की मी काय व कसे लिहू. म्हणून तू वृंदावनात जा. गोपींना ब्रह्मज्ञान सांगून समजावून देऊन त्यांना माझा विसर पाड. माझ्या मातापित्यांचेही सांत्वन कर. व्रजात जाऊन सर्वांना सांग की आम्ही दोन्ही भाऊ व्रजात येऊ. उद्धवा, येथे संसारातील सर्व वैभव व सुखे आहेत, पण हृदयाचे शुद्ध प्रेम कुठे आहे? मला येथे काहीच आनंद वाटत नाही. उद्धवाला वाटले की आपण ज्ञानी आहोत, म्हणून श्रीकृष्ण आपल्याला वृंदावनात पाठवित आहे. उद्धव ज्ञानी तर होतात, पण अभिमानी पण होता. तो म्हणाला, देवा, तेथे जाण्यास मला काही अडचण तर नाही, पण ते खेड्यातील अशिक्षित मूढ लोक माझे वेदांताचे ज्ञान कसे समजू शकतील? माझी वेदांताची चर्चा त्या अशिक्षित गोपी कशा समजू शकतील? माझा तत्वज्ञानाचा उपदेश मोठा घन आहे, म्हणून माझे तेथे जाणे निरर्थकच होईल. हे बोलणे उद्धवाचे नाही, उद्धवाच्या ज्ञानाच्या अभिमानाचे होय. त्याला असा अभिमान होता की तो बृहस्पतीचा शिष्य आहे व वेदांताचा आचार्य आहे. श्रीकृष्ण गोपींनी निंदा सहन करू शकले नाहीत. ते उद्धवाला म्हणाले, उद्धवा, माझ्या गोपी अज्ञानी नाहीत. ज्ञानाच्या पलीकडचा त्यांचा अधिकार आहे. त्या शिकल्या सवरल्या नाहीत, पण शुद्ध प्रेमाच्या ज्ञात्या आहेत. म्हणूनच त्या मला प्राप्त करू शकल्या. आणखी काय सांगू? आणखी काय सांगू? त्या तर ता मनमनस का मत प्राणा मदर्थे त्यक्त दही का. गोपीचे मन निरंतर माझ्यातच जडले आहे. त्यांचे प्राण व जीवन मीच आहे. माझ्यासाठी आपल्या पती संतानाचा, नातेवाईकांचा त्यांनी त्याग केला आहे. त्या मला आपला आत्मा मानतात. उद्धवा, माझ्या गोपींना ज्ञानाची आवश्यकता आहे व तुला प्रेमाची, भक्तीची आवश्यकता आहे. म्हणून तुला तेथे जावेच लागेल. म्हणजे भगवंत म्हणतात, उद्धवा, माझ्या गोपींना ज्ञानाची आवश्यकता आहे व तुला प्रेमाची, भक्तीची आवश्यकता आहे. म्हणून तुला तेथे जावेच लागेल. केवळ ज्ञानाने व केवळ भक्तीने मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही. जीवनात ज्ञान आणि भक्ती दोहोंचा समन्वय साधून प्रेममय जीवन जगून प्रभूची प्राप्ती करून घ्यायची असते. शब्दज्ञानाला नम्र होण्यास काही काळ लागतो. त्याच्या मनात ज्ञानाचा साठा असतो.
त्याचा अहंकार त्याला नम्र होऊ देत नाही. विनय आपल्यासोबत सद्गुण आणतो व अहंकार दुर्गुण आणतो. कृष्णाला कल्पना होती की अभिमानी उद्धव गोपींना वंदन सुद्धा करणार नाही. वंदन केल्याशिवाय कल्याण कसे होईल? म्हणून कृष्णाने बजावून सांगितले की उद्धवा, तू गोपींना वंदन केल्याशिवाय राहू नकोस. उद्धवाची इच्छा तर नव्हती, पण भगवंताच्या आग्रहास्तव तो व्रजाला जाण्यास तयार झाला. आपली आज्ञाच आहे तर मी तेथे नंद, यशोदा, गोपी आणि गोपालांना उपदेश करून येतो. उद्धव म्हणाला. प्रभू म्हणाले, त्या सर्वांना सांगशील का की त्यांचा कन्हैया त्यांची आठवण काढतो? मातेला सांग की माझ्या वियोगात रडू नकोस. प्रभूने या प्रकारे सर्व रात्रभर उद्धवाला समजावले. प्रातःकाळी उद्धव जेव्हा जाऊ लागला तेव्हा कृष्णाने आपला पितांबर व वैजयंती माला प्रसाद रूपाने त्याला देताना म्हटले, उद्धवा, प्रसाद रूपाने मी तुला दिलेल्या वस्तू तू धारण करून गोपींकडे जा. माझ्या गोपी परपुरुषांकडे पाहती नाहीत व परपुरुषांशी बोलती नाहीत. माझा पितांबर पाहून त्या तुला माझा दूत मानतील. त्यांची खात्री पटेल की तू माझाच आहेस. मग त्यांना खरे वाटेल की हा श्याम सुंदर कृष्णाचा अंतरंग सखा आहे. असा विश्वास उत्पन्न झाल्यावरच त्या तुझ्याशी बोलतील. म्हणून या दोन वस्तू अंगावर धारण करूनच त्यांच्याकडे जा. उद्धवा, तू भाग्यशाली आहेस की व्रजभूमीत जात आहेस. व्रज प्रेमभूमी आहे, ती सर्वांचे कल्याण करणारी आहे. तुझे कल्याण व्हावे या हेतूनेच मी तुला तेथे पाठवित आहे. उद्धवाचा रथ चालू लागला तेव्हा श्रीकृष्ण उद्धवाला म्हणू लागले, माझ्या मातापित्यांना माझा प्रणाम सांगून त्यांना आश्वासन द्यावे की तुमचा कन्हैया अवश्य तेथे येईल. असे सांगता सांगता श्रीकृष्णाला रडू आले. उद्धवाला हे समजेना की गोकुळाची आठवण काढताच श्रीकृष्णाला असे का रडू येते. जीव जेव्हा आपले जीवत्व सोडून ईश्वराशी प्रेमाने तन्मय होतो तेव्हा ईश्वरी आपले ईश्वरत्व ऐश्वर विसरून जातो. श्रीकृष्ण हे मथुरेचे अधिपती आपले पद ऐश्वर विसरून प्रेमाने वेडे होऊन त्या रथामागे धावत आहेत आणि उद्धवाला संदेश देत आहेत. उद्धव म्हणाला, देवा, मी रथात बसलो आहे. आपण राजे आहात, मी सेवक आहे. आपण रथामागे धावणे काही योग्य वाटत नाही. आपण चिंता करू नका, मी सर्वांना चांगल्या प्रकारे उपदेश करीन. आता श्रीकृष्ण थांबले. माझा उद्धव भाग्यशाली आहे, तो गोकुळात जात आहे असा विचार करीत ते रथाकडे पाहतच राहिले. इकडे जेव्हापासून कन्हैया गोकुळ सोडून गेला तेव्हापासून वनातील घनदाट बगीचे वसाड झाले. यमुनेचे पाणी अश्रूरूपाने गोपींच्या डोळ्यांतून वाहू लागले. गायींनी चारा खाणे सोडले. त्या मथुरेच्या दिशेने पाहत राहिल्या. कृष्णाच्या विरहाने प्रत्येकजण व्यथित व व्याकुळ झालेला होता. जेव्हापासून कृष्ण मथुरेला गेला तेव्हापासून नंद यशोदा दोघांनी जेवण कधी घेतले नाही. जोवर तो परत येणार नाही तोवर आम्ही जेवणार नाही असे म्हणत रात्री झोप नाही व दिवसात चैन नाही. कृष्ण विरहात जीव एकवटून येईल, होरपळून जाईल आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. तेव्हा मनाची मलिनता धुतली जाईल. बाहेरचे पाणी शरीर स्वच्छ करते, डोळ्यातील पाणी मन हलके करते. विरहाश्रू हृदयाची मलिनता धुवून टाकते. विरहाश्रू हृदय शुद्ध व पवित्र करतात. यशोदा मनातल्या मनात विचार करीत होती की कन्हैया जेव्हा परत येईल तेव्हा मी त्याला आलिंगन देईन व मांडीवर बसून जेवू घालीन. त्याला खाऊ घातल्यावरच मी खाईन. घरातील प्रत्येक वस्तू त्याची आठवण करून देते. या वाटीत लाला लोणी खडीसाखर खात असे, त्या पलंगावर झोपत असे. नंद यशोदा या प्रकारे लालाच्या आठवणीत रंगून जात, रडत राहत आणि परस्पर आश्वासने देत घेत असतात. नंद यशोदा या प्रकारे लालाच्या आठवणीत रंगून जात, रडत राहत आणि परस्पर आश्वासने देत घेत असत. यशोदा अंगणात बसून नंदाला टोचून बोलत होती, आपल्यामुळे लाला व्रज सोडून गेला. तुम्ही त्याला गायी चारण्यास पाठवीत होता, तर दुसरे गोपबालक त्याला नाचवीत, धावण्यास लावीत, व्रजवासी त्याला शिळे पाक खाऊ घालीत. म्हणून तो त्रस्त होऊन रागावला व गोकुळ सोडून चालता झाला. तो गायींच्या मागे धावून धावून थकून गेला व तेथून निघून गेला.
गोकुळातून जाताना कृष्णाने परत येण्याचे वचन दिले होते, कारण माझे अश्रू त्याच्याने पाहत नसत. जेव्हा जेव्हा मी रडे तेव्हा तेव्हा तो मला मोठ्या प्रेमाने समजावित असे. आज तो असा निष्ठुर कसा झाला? मथुरेच्या लोकांनी काही जादूटोणा तर नाही केला? मी ऐकले आहे की माझा लाला मथुरेचा राजा झाला आहे. हे ऐकून मला मोठा आनंद झाला. पण तुम्ही मात्र त्याला गायीच्या मागे धावायला लावित होता, म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी आला नाही, असे बोलून यशोदा रडू लागले. नंद म्हणाले, मी केव्हा पाठवले होते त्याला गायी चारण्यास? तोच म्हणत असे की मी गायींची सेवा करण्यासच जन्माला आलो आहे. त्याला गायी वाचून करमतच नसे. तो जेव्हा येथे होता तेव्हा गायी कशा खाऊन पिऊन धष्टपुष्ट राहत होत्या. आता तर लालाच्या विरात गायींनी खाणेपिणे सोडून दिले आहे. हत्तीसारख्या लठ्ठ दिसणाऱ्या माझ्या गायी आज मरतुड्या झाल्या आहेत. माझ्याने त्यांची दशा पाहत नाही. दुःखामुळे मी गोशाळेत देखील पाय ठेवीत नाही. असे वाटते की आता कृष्ण मथुरेचा राजा झाला होता म्हणून तो गायींना विसरला. तो जर एकदाही इकडे आला तरी व्रज सनात होईल. मला काय माहीत की मथुरेला गेल्यावर तो इतका निष्ठुर होईल. कृष्णाची लाडकी गंगी गाय भुकेली ताणलेली वृंदावनात वेड्यासारखी फिरत आहे, घरी येतच नाही. कृष्णा, आपल्या माता पित्यासाठी नाही तरी कमीत कमीत आपल्या गायींसाठी तरी एकदा इकडे ये. तुझ्याशिवाय या गायी मरणोन्मुख झाल्या आहेत. तुझ्या गायी तुझ्या लाडक्या होत्या म्हणून तू त्यांना चारण्यास घेऊन जात होतास. मला माहीत आहे की एकदा मी तुला उखळाला बांधले होते म्हणून तू रागावून गेलास व येथे येत नाहीस. अशा प्रकारे नंद यशोदा सदा सर्व काळ कृष्ण स्मरणात व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत जीवन व्यतीत करीत होते. कृष्णाच्या आग्रहाने कधी कधी ते कंदमुळे खात. एके दिवशी दोघे अंगणात बसले असता कृष्णाच्या आठवणीत दंग झाले होते. इतक्यात एक कावळा आला व कावकाव करू लागला. कावळ्याची बोली शकुनास्पद मानली जाते. कावळ्याचा आवाज ऐकताच यशोदेला वाटले की आज कदाचित मथुरेहून कोणी येईल. कृष्णाचे वचन आठवून ती कावळ्याला म्हणाली, कावळ्या, माझा कृष्ण जर येईल तर तुझी चोच मी सोन्याने मडवीन, तुला मिष्टान्न खाऊ घालीन. म्हणून पहिल तो गे काऊ कोकताहे, पहिल तो गे काऊ कोकताहे, शकुनी गे माये सांगत आहे, शकुनी गे माये सांगत आहे. उड रे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ, उड रे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ. यशोदा माता कावळ्याला म्हणते, माझा कृष्ण जर येईल तर तुझी चोच मी सोन्याने मडवीन, तुला मिष्टान्न खाऊ घालीन. कृष्णाच्या आगमनाची वार्ता सांगणाऱ्यांची मी जन्मोजन्मी सेवा करीन. अरे कावळ्या, माझा लाला केव्हा येईल? इकडे उद्धवाचा रथ मथुरेची सीमा ओलांडून व्रजभूमीत गेला. व्रजभूमी तर दिव्य आहे, सात्विक आहे, प्रेमभूमी आहे. तेथील पशु पक्षी वृक्ष इत्यादी सर्व काही दिव्य आहे. ते सर्वच राधाकृष्णाचे कीर्तन करतात. वृंदावनाचा महिमा कोण वर्णन करू शकतो? कृष्ण गेल्यानंतर गोकुळातील गोप बाळ रोज वाट पाहत असत. लालाने सायंकाळी परत येण्याचे कबूल केले होते. तो येत नसे म्हणून ती मुले रडत रडत घरी परत जात. दररोज हाच क्रम असे. एके दिवशी श्रीदाम, मधुमंगल इत्यादी सर्व गोपबाळ रस्त्यावर बसून लालाची मार्ग प्रतीक्षा करीत होते. इतक्यात दुरून एक रथ येताना दिसला. मुलांना वाटले की लालाच येत असेल. ते धावत धावत रथाजवळ गेले, पण रथात जो बसला होता तो काही खाली उतरला नाही. जर कन्हैया असता तर त्याने खाली उडी मारली असती.
व तो गळ्याला झोंबला असता उद्धव मुलांना पाहून रथातच बसून राहिला आणि मुलांना म्हणू लागला की मी कृष्णाचा संदेश घेऊन आलो आहे, तो येणार आहे, मी उद्धव आहे. बालक म्हणाले, उद्धवजी, आम्ही कन्हैयाला सुख मिळावे म्हणून त्याची सेवा करीत होतो. आम्हाला असे कधीच वाटले नाही की तो इतका निष्ठुर होईल. त्याच्या वाचून येथे सर्व सुने सुने वाटते. वंशीवट, यमुनेचा काठ, सर्व वृंदावन उदास झाले आहे. तो इथे होता तेव्हा तो आमच्यावर खूप प्रेम करीत असे, पण आता असे वाटते की तो तेथे गेला आणि आम्हाला विसरला. उद्धवजी, त्याला सांगा की गोवर्धन नातच नव्हे तर सर्व व्रज त्याची आठवण काढीत आहे. त्याच्या वाचून सर्व वृंदावन उजाड झाले आहे. तो कधी येईल इकडे? बालक उद्धवाला नंदबाबाच्या घराचा रस्ता दाखवीत म्हणाले, तुम्ही आला ते फार चांगले झाले. आम्हालाही कन्हैयाला संदेश पाठवायचा आहे, पण प्रथम तुम्ही नंद यशोदेकडे जाऊन त्यांची सांत्वन करा. ते रात्रंदिवस लालाची वाट पाहत रडत आहेत. आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू. इकडे यशोदा कावळ्यासोबत गोष्टी करीत होती. इतक्यात अंगणात उद्धवाचा रथ येऊन पोहोचला. नंद यशोदेला वाटले की कन्हैयाच येत आहे. दोघांचे हे जीवात जीव आला. दोघेही रथाकडे धावत गेले. दोघेही ओरडू लागले, कन्हैया आला, लाला आला. ते दोघेही धावत धावत रथाजवळ आले, पण रथात लाला नव्हता. दुसराच कोणी होता. कृष्ण दिसला नाही. तेव्हा नंद कृष्णाला हाक मारीत मूर्छित होऊन पडले. मूर्छित होऊन पडला. उद्धवाच्या लक्षातच येईना की हे लोक कृष्णाचे नाव घेऊन का रडत आहेत. यशोदा धीर करून एका दासीला म्हणू लागली, हा कोणी मोठा माणूस दिसतो, त्यांचे स्वागत करा. उद्धव स्नान व भोजन करून आराम करू लागले. कृष्णाचा मित्र आल्याचा समाचार दासीने नंदाला कळविला. तेव्हा त्याची मूर्छा दूर झाली. त्याने डोळे उघडले. नंदाला प्रणाम करताना उद्धव म्हणाला, मी तुमच्या कन्हैयाचा मित्र आहे. माझे नाव उद्धव आहे. मी त्याचा संदेश घेऊन आलो आहे. नंदाने उद्धवाला कुशलमंगल विचारले. आपले येणे झाले नाही म्हणून आपल्या मित्राला कृष्णाने पाठवले असेल असे नंदाला वाटले. उद्धवजी, तुम्ही आलात हे फार चांगले झाले. कंसाच्या मृत्यूने सर्व यादव सुखी झाले असतील. उद्धवजी, अगदी खरं सांगा हा, कृष्णाला कधी आमची आठवण येते का? नंदाने विचारले. उद्धवजी, येथील गोप गोपी, तरुवर, पर्वत, गायी, वने इत्यादी सर्व कृष्णाला आपले सर्वस्व मानतात. कृष्ण कधी आमचे स्मरण करतो का? उद्धवजी, कृष्णाला सांगा की गिरिराज, गोवर्धन व यमुना त्याची वाट पाहत आहेत. त्याची गंगी गाय तर वनातच फिरत असते, घरी येतच नाही. इतकीच यमुना नदी आहे की जिच्यात कृष्ण जलक्रीडा करीत असे. हा तोच पर्वत आहे की ज्याला कृष्णाने आपल्या करंगळीवर उचलून धरले होते. हा तोच वनप्रदेश आहे जेथे श्रीकृष्ण गायी चारताना बासरी वाजवित होता. ते मैदान पहा, तेथे कन्हैया आपल्या सवंगड्यांसह खेळत असे. उद्धवजी, या सर्वांकडे पाहून माझे मन श्रीकृष्णमय होते आणि मी वेडा होऊन जातो. उद्धवजी, मला तर वाटते कृष्ण मथुरेत नाही, इथेच आहे. मी पाहत आहे की तो पाळण्यात झोपला आहे. काल संपूर्ण रात्रभर मी त्याला पाळण्यात झोके देत राहिलो व त्याच्याशी गोष्टी केल्या. सकाळ झाल्यावर मला वाटले की त्याला उठवून घ्यावे, नाहीतर गायी चारण्यास जाण्यास त्याला उशीर होईल. जसा मी पाळण्याजवळ जाऊन पाहतो तो पाळण्यात कुणीच नव्हते. मी त्याला कसा विसरू? मला त्याच्या बासरीची मधुर ताण दररोज ऐकू येते. काल मला तो कदंबाच्या झाडावर बासरी वाजवताना दिसला. मला वाटते की बऱ्याच वेळापासून तो बासरी वाजवीत आहे, म्हणून त्याला भूक लागली असेल. वाटीत लोणी साखर घेऊन मी त्या झाडावर गेलो तर मला तिथे कुणीच दिसले नाही. उद्धवजी, मला कितीतरी वेळा वाटते की तो माझ्या मांडीवर बसून खेळत आहे, माझ्या दाढीचे केस ओढत आहे. मी यमुनेवर स्नान करण्यात जातो तेव्हा मला वाटते की तो माझ्या मागे मागे येत आहे. मी त्याला खांद्यावर बसून फिरवीत असे. कित्येक वेळा असा मला भास होतो की तो माझ्या खांद्यावरच बसलेला आहे. ती वेळ आता परत केव्हा येईल? त्याने कंसासारख्या राक्षसाचा वध केला म्हणून लोक त्याला देव मानतात. त्यांना जे योग्य वाटते ते मानतात. पण माझा तर तो पुत्र आहे. कृष्ण माझा आहे, माझाच आहे. बोलता बोलता नंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला तर पाळण्यात घराच्या कानाकोपऱ्यात
अंगणात यमुनेचे तीरी सर्वत्र कृष्णच दिसतो. उद्धवजी, तो कधी परत येईल? त्याचा मी असा कोणता अपराध केला की तो एवढा रुसला आहे? उद्धवजी, वसुदेवांना सांगा की कन्हैया त्यांचा पुत्र आहे, मी तर त्यांचा दास आहे. लालाला सांगा की त्याची माता दिवसभर रडत असते, तो इथे असता तर तिला त्याने समजावले असते. आता तिला कोण समजावेल? इतके बोलता बोलता नंद व्याकुळ झाला. उद्धव गोंधळात पडला. त्याच्या मनात विचार आले की मी यांना कोणता उपदेश देऊ? यांना तर प्रत्येक ठिकाणी कृष्णच दिसतो. पाळण्यात, घरात, अंगणात, वनात, यमुना तटी, कदंब वृक्षावर ठाई ठाई यांना कृष्ण दर्शन घडते. ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा मी उपदेश करत असूनही तसा अनुभव मला आजवर आला नाही. ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा मी उपदेश करत असूनही तसा अनुभव मला आजवर आला नाही. ब्रह्मदृष्टी असणाऱ्या नंदाला मी कोणता उपदेश करू? तो नंदाला म्हणाला, बाबा, धन्य आहात तुम्ही, आपले जीवन सफल झाले आहे. आपण कृष्णमय होऊन चुकलात. इतक्यात तेथे यशोदा येऊन पोचली. ती म्हणाली, उद्धवजी, खरं खरं सांगा की माझा लाला खुश आहे ना? तो जेवताना मोठा हट्ट करीत असे, तो रोड तर झाला नाही ना? तो आनंदात आहे ना? कधी कधी त्याला माझी आठवण येते ना? तेथे त्याचा कोण हट्ट पुरवीत असेल? गोकुळात होता तेव्हा तर तो माझे अश्रू पाहू शकत नसे, तो माझी समजूत काढीत असे. मी जेव्हा यमुनेवर जाते तेव्हा तिचा श्याम रंग मला कृष्णाची आठवण करून देतो. मला वाटते की तो आताच यमुनेतून बाहेर आला व माझ्या मांडीवर येऊन बसला आहे. त्याला विचारा की त्याच्या आईने असा कोणता अपराध केला आहे की तो येथे येण्याचे नाव सुद्धा घेत नाही. मी एकदा त्याला उखळाला बांधले होते म्हणून तर तो रुसला नाही. त्याला माझी कधी आठवण येते का? मी त्याची आई नाही, त्याची माता आहे देवकी. देवकीला सांगा की तिला दासीची जरुरी असल्यास मला बोलाव. कृष्णवीरात आम्ही मरत आहोत. तो जेथे असेल तेथे आम्हाला घेऊन जाल तर भगवान तुमचे कल्याण करील. मी नारायणाची प्रार्थना करते की कृष्ण इथे भलेही न येऊ, पण तो जेथे असेल तेथे देवा त्याला सुखी ठेव. उद्धव म्हणाले, माते, कृष्णाला तुमची वारंवार आठवण येते. ते स्वतः येथे येणार होते, पण मथुरेचा राज्यकारभार सांभाळायचा असल्यामुळे त्यांना सवड मिळाली नाही. म्हणून त्यांनी मला सांगितले की तू गोकुळात जा, मातेला माझे कुशल मंगल कळव. मी मथुरेत येऊन या राज्यकारभारात बुडून गेलो आहे. नंद व यशोदेचे कृष्ण प्रेम पाहून उद्धवाचा अर्धा अभिमान तर गळाला. जी व्यक्ती पाळण्यात, घरात, अंगणात, झाडावर, वनात ठाई ठाई कृष्णाला पाहते, तिला मी ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा कोरडा उपदेश कसा करू? हे दोघेही मनाने ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेत आहे. हे विचार त्याच्या मनात आले. बोलता बोलता सकाळ झाली. ब्राह्ममुहूर्तावर गोपी स्नान करून कृष्ण कीर्तन करीत करीत दही घुसळू लागल्या. त्यांचे डोळे पाणावून जात होते. यशोदेची आज्ञा घेऊन उद्धव यमुनेवर स्नानास गेला. गोपींनाही कृष्णाचा संदेश द्यायचा होता. उद्धवाने गोपींचे कृष्ण कीर्तन ऐकले. त्याला वाटले की यांचा आवाज तर इतका मधुर आहे, तर त्या किती रूपवान असतील. अजून त्याने कोणतीही गोपी पाहिली नव्हती. ब्राह्ममुहूर्तावर कृष्ण कीर्तन करणाऱ्या गोपी धन्य होत. कृष्ण स्मरण होताच यांचे हृदय द्रवित होते. उद्धवाचा ज्ञानगर्व आता धीरे धीरे उतरू लागला होता. उद्धव आता शुद्ध होऊ लागला. उद्धवाचे ज्ञान भक्तिरहित होते, म्हणून कृष्णाने त्याला गोकुळात पाठवले होते. उद्धवाला नंद यशोदेसारख्या प्रेममूर्ती पाहून आनंद झाला. दधीमंथन झाल्यानंतर नंदाच्या अंगणाकडे पाहून प्रणाम करण्याचा गोपींचा नियम होता. आज सर्व गोपी नंदाच्या अंगणात प्रणाम करण्यात आल्या. तेव्हा त्यांना तेथे रथ दिसला. रथ पाहिल्यावर त्यांना अक्रूराची आठवण झाली. आमच्या कृष्णाला नेणारा अक्रूर पुन्हा आलेला दिसतो. का बरे आला असेल तो? विरहाने व्याकुळ झालेली ललिता कृष्णाचे नामस्मरण करीत चालली असता विशाखा म्हणाली, अगं, कृष्ण स्वार्थी व कपटी होता. राजा होताच तो आम्हा सर्वांना विसरून गेला. आता आपण फक्त मन लावून घरचा कामधंदा करायचा आहे. ललिता म्हणाली,
मी जितकी जितकी विसरण्याचा प्रयत्न करते तितकी तितकी अधिक त्याची आठवण येऊ लागते. काल मी विहिरीवर पाणी भरण्यास गेले होते तेव्हा मला मुरलीचा सूर ऐकू आला. मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा मला झाडाच्या फांदीवर कृष्ण बासरी वाजवताना दिसला. मी त्याला पाहून इतकी वेडी झाले की कळशीला दोराचा फास बांधण्याऐवजी माझ्या मुलाच्या गळ्यालाच फास बांधला व मुलाला विहिरीत सोडले. लालाने हे पाहिले तेव्हा तो उडी मारून धावत आला व त्याने मुलाला बाहेर काढले आणि मला दुसणे देऊ लागला. त्याने मला घरी पोचून दिले व तो मग परत आला. मी त्याला कशी विसरू शकेन. दुसरी एक गोपी म्हणू लागली, लोक काही म्हणत पण मला तर कृष्ण येथेच दिसत आहे. तो मथुरेला गेलाच नाही. काल सायंकाळी मला यमुनेवर पाण्यासाठी जावे लागले. अंधार पडू लागला होता. मला भीती वाटू लागली. त्याने पाण्याने भरलेली घागर माझ्या डोक्यावर ठेवून दिली व बोलत बोलत माझ्या घरापर्यंत आला. तो म्हणत होता की मी येथे गोकुळातच राहतो. त्याच्या गोष्टींची मला वारंवार आठवण येते. मी त्याचे रूप विसरू शकत नाही. त्याच्याशी बोलल्या वाचून मला चैनच पडत नाही. मोठमोठे साधू, महात्मे व योगीजन समाधी लावून संसाराला विसरण्याचा भगीरथ प्रयत्न करतात, पण त्यात ते सफल होत नाही. त्यांची वृत्ती प्रभूमय होऊ शकत नाही. तर इकडे गोपी प्रयत्न करूनही संसार आठवू शकत नाहीत. क्षणभरही त्या प्रभूला विसरू शकत नाहीत. कृष्णाला विसरण्यात त्या असफल राहतात. प्रत्येक वस्तूचा अभाव माणूस अनुभवू शकतो, पण आत्म्याचा अभाव मात्र अनुभवू शकत नाही. श्रीकृष्ण गोपींचा आत्मा होता, म्हणून त्याचा कसा विसर पडू शकेल. गोपी याप्रमाणे कृष्णाबद्दल बोलत होत्या. इतक्यात उद्धव स्नान आटोपून कृष्णाने दिलेला पितांबर वैजयंतीमाला धारण करून आला. गोपींनी त्याला प्रणाम केला. तेव्हा तो आपला परिचय करून देताना म्हणाला की मी तुमच्या मथुरावासी कृष्णाचा अंतरंग मित्र आहे. माझे नाव उद्धव आहे. त्याने तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ संदेश दिला आहे. गोपी म्हणाली, आपण तर पोकळ पंडितच दिसता. श्रीकृष्ण काय केवळ मथुरेतच आहे? तो तर सर्वत्रच आहे. यत्र तत्र सर्वत्र. तुम्हाला मात्र तो फक्त मथुरेतच दिसतो. ठाई ठाई त्याचे दर्शन घडते. तो पहा, कदंबाच्या झाडावर बसून तो बासरी वाजवित आहे. काय तुम्हाला तो नाही दिसत? ऐकू येत नाही काय? उद्धवजी, जर तुम्हाला कृष्णाचा साक्षात्कार झाला असता तर तुम्ही त्याला सोडून इथे आला नसता, किंवा इथेही तुम्हाला कृष्ण दर्शन घडले असते. दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी तसेच कल्याणाच्या अन्य साधनांनी ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करावा. ही सर्व साधने भगवत प्राप्तीसाठीच होत. या गोपींनी तर जप तपादी साधन न करताही केवळ प्रेम भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घेतली. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, न करिता जप तप. या गोपींनी तर जप तपाती साधन न करताही केवळ प्रेम भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्यांनी मुद्दाम प्रयास न करता सर्व काही मिळवले. दान, जप, तप, व्रत इत्यादी साधने ईश्वराच्या ठाई मन एकाग्र करण्यासाठीच आहेत. जरी ह्या साधनांनी मन एकाग्र झाले तरी सर्व काही व्यर्थ समजावे. उद्धवाने गोपींना निर्गुण ब्रह्माचा उपदेश करण्याचा विचार केला व तो म्हणाला, निर्गुण ब्रह्माची उपासना करा. गोपी म्हणाल्या, जो आनंद प्रभूने आम्हाला दिला आहे तो तुमचे कोरडे ज्ञान देऊ शकत नाही. आम्ही कृष्णाच्या जपाशिवाय आणखी काही जाणत नाही. आम्ही गावठी अशिक्षित गवळणी आहोत. तुमचा सगुण निर्गुण ब्रह्माचा उपदेश तुम्हाला लखलाभ असो. आम्ही तर कृष्ण प्रेमातच तन्मय राहतो व तो आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देत असतो. तुमच्या त्या निर्गुण ब्रह्माच्या आराधनेसाठी आम्ही मन चित्त कुठून आणावे? आमचे जे चित्त होते ते तर कृष्णाने चोरून नेले. चित्त चैन नहीं, चित्त चोर चुरायो है. उद्धवजी, भगवंताने माणसाला काही 10-20 मणे तर दिली नाहीत आणि जे एक दिले आहे ते त्याने चोरून नेले. आता तुमच्या निर्गुण ब्रह्माची उपासना कोणत्या मनाने करावी? उद्धवजी, त्या नंदनंदनाशिवाय
आमचा कोणी ईश्वर नाही, तोच आमचे सर्वस्व आहे. उद्धवजी, त्या कृष्णाची गोष्टच काढू नका. त्या काळ्या कपटी कृष्णाची मैत्री आम्हाला नको आहे. त्याने तर आमचे हृदय चिरडून टाकले आहे. श्यामने आमच्या हृदयातच घाव घातला आहे. तेव्हा त्याला विसरणे, त्याची उपेक्षा करणे आम्हाला अशक्य आहे. उद्धवजी, आणखी आम्ही काय सांगावे. सर्वप्रथम श्रीकृष्णाचे दर्शन आम्ही नंद महोत्सवाच्या दिवशी घेतले आणि तेव्हापासून त्याने अशी काही जादू टाकली की आम्ही त्याच्यात झालो. उद्धवजी, आता या हृदयात अन्य कुणासाठी स्थान नाही. चालता फिरता, जागता झोपता, विचारात स्वप्नात त्या कृष्णाची मूर्तीच सामावली जाते. उद्धवजी, कृष्णाने आम्हाला रासलीलेच्या महानंदाचा अनुभव चाखविला आणि आता तो असा निष्ठुर का झाला. उद्धवजी म्हणाले, नाही नाही, असे नाही. माझे स्वामी तुम्हा सर्वांची नेहमी आठवण काढतात. गोपी म्हणाले, उद्धवजी, तुम्हाला जर श्रीकृष्णाच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले असते तर तुम्ही येथे आलाच नसता. तुम्हाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टींनी भ्रमात पाडले आहे. ज्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घडले आहे तो त्याला कधी सोडू शकत नाही. ज्या अर्थी तुम्ही त्याला सोडून आला आहात त्या अर्थी असे वाटते की तुम्ही त्याला ओळखले नाही. हे उद्धवजी, तुम्ही कोणाचा संदेश घेऊन आला आहात. त्या अनाथ व्रजाला ते केव्हा सनात करतील. गोपी वेड्यापिशा होऊन प्रलाप करू लागल्या. वृक्षात श्रीकृष्णाचे रूप पाहून वृक्षांना आलिंगन देऊ लागल्या. हे आहेत माझे श्रीकृष्ण असे म्हणू लागल्या. आता तर उद्धव अधिकच विचारात पडला. ह्या गोपी, हे नंद यशोदा पाळण्यात, घरात, अंगणात, वृक्षात, पाण्यात, पृथ्वीच्या कणाकणात श्रीकृष्ण परब्रह्माचे अस्तित्व अनुभवतायत. हे अशिक्षित अडाणी असूनही ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेत आहेत. आणि इकडे हा मी की जो कित्येक वर्षापासून ब्रह्माच्या वेदांताचे पठण मनन चिंतन करीत आलो आहे, तरी त्याचा अनुभव आला नाही की दर्शन घडले नाही. माझे कोरडे ज्ञान निष्फळच राहिले. माझे ज्ञान, माझे पांडित्य निरर्थकच समजले पाहिजे. मी बौद्धिक कसरत करीत राहिलो, वेदांताचे सिद्धांत घोटीत राहिलो, पण ब्रह्माचा अनुभव काही आला नाही. ज्ञानार्जन ही एक गोष्ट व ज्ञानानुभव ही निराळीच गोष्ट आहे. ज्ञानार्जनाचे महत्त्व आहेत, पण त्यापेक्षाही ज्ञानानुभवाचे महत्त्व अधिक आहे. सख्यांनी उद्धवाला राधेच्या दर्शनाला नेले. गोपींच्या मेळ्यात विराजमान असलेली श्रीराधिकेची शोभा काही अवर्णनीय आहे. 9 वर्षांचे निर्दोष वय, साधा शृंगार, मुखावर झळकणारे दिव्य तेज, सात्विकता आणि प्रेमाची मूर्ती, जगाला आनंद देणाऱ्या श्रीकृष्णाच्या राधिकेला उद्धवाने साष्टांग प्रणाम केला. परंतु राधिकेचे शरीर कृष्णाच्या विरहाने वाळलेल्या काट्याप्रमाणे क्रूस व निस्तेज झाले होते. मन व्याकुळ व व्यथित झाले होते. केस कोरडे व विस्कळीत झालेले होते. चंद्रमुख शुष्क झाले होते. तोंडातून वेदनायुक्त हुंदके निघत होते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. याप्रमाणे ती दुःखी वेलीप्रमाणे दिसत होती. श्रीराधा उद्धवाला विचारू लागली, तुम्ही कोणत्या श्रीकृष्णाचा संदेश आणला आहे. माझे श्रीकृष्ण तर इथेच आहेत. मी वियोगिनी नाही. आंतरसंयोगिता राधा श्रीकृष्णाच्या चिंतनात लीन झाली आहे. उद्धव म्हणाला, मी मथुरेहून आलो आहे. श्रीकृष्ण येथे येणार आहेत. श्रीराधाजी म्हणाली, काय तुम्ही माझ्या स्वामींचा संदेश घेऊन आलात, पण त्या संदेशाने मला काही शांती मिळणार नाही. विरहिणीचे दुःख कोण समजू शकतो. मला शांती देणारे शास्त्र, मंत्र व ज्ञान जगात नाही. मी तर प्रतिक्षण श्रीकृष्णाचे भजन, ध्यान व दर्शन करीत आहे. राधेची दयनीय दशा पाहून सर्व गोपी, वृक्ष, वेली, फूल, कळ्या, पशु, पक्षी रडू लागले. राधेच्या दिव्य प्रेमाने उद्धवाला रडविले. मी या राधेला कोणता उपदेश करू. राधेच्या मुखकमलाच्या सुवासाने एक भुंगा तेथे आला व भ्रमू लागला. राधा त्याला दूर करू लागली व म्हणाली, तू तर कपटी आहेस. काळ्या कृष्णाचा कपटी बंधू आहेस. माझेजवळ येऊ नकोस. उद्धवाने पुन्हा राधिकेला प्रणाम केला. 47व्या अध्यायातील 12व्या श्लोकापासून 21व्या श्लोकापर्यंतचे श्लोक भ्रमरगीत म्हणून प्रसिद्ध आहेत.
भ्रमरगीतात तर राधा भ्रमराला टोचून बोलत आहे, पण तिचा उद्देश उद्धवाला काही अंशी कृष्णालाही बोलण्याचा होता. भ्रमरगीत एक वचनात आहे, तर वेणुगीत, युगलगीत इत्यादी गीते बहुवचनात आहेत. उद्धव म्हणाला, राधाजी, कृष्णाला कपटी म्हणू नका. ते तर दयेचे व प्रेमाचे सागर आहेत. तुमच्यापैकी कुणालाही विसरले नाहीत. ते तुमची सर्वांची आठवण वारंवार काढतात. राधा म्हणाली, उद्धवजी, तुम्ही चांगल्या तऱ्हेने त्यांना ओळखलेच नाही. जर तुम्हाला त्यांच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले असते तर तुम्ही त्यांना सोडून इथे आलाच नसता. तुम्हाला शास्त्र व ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून त्यांनी तुम्हाला भुलविले आहे. तुमच्या शुद्ध ज्ञानाशी या प्रेम भूमीला काय घेणे देणे आहे? ज्ञान व योग यांची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. प्रेम राज्यात एकाच प्रियतमाचे शासन चालत असते. आमचे तर ज्ञान, शास्त्र, कर्मधर्म सर्व काही श्रीकृष्णच आहे. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आमचा तर श्वास देखील कृष्णमय आहे. तर मग तुमच्या ज्ञानाला इथे कुठे स्थान आहे? या प्रेमाच्या भूमीत फक्त प्रेमाचीच गोष्ट करू शकता, कोरड्या ज्ञानाची नव्हे. उद्धव म्हणाले, मी तर मथुरावासी श्रीकृष्णाचा संदेश घेऊन आलो आहे की ते तुम्हाला विसरले नाहीत. ते तुमची व तुमच्या प्रेमाची वारंवार आठवण काढतात. राधा म्हणाली, उद्धवजी, हे तुम्ही काय सांगता? भगवंत तर सर्वव्यापी आहेत, तरी तुम्ही त्याला फक्त मथुरावासीच समजता. तुम्ही षटशास्त्रांचा अभ्यास केला आहे, तरी तुम्ही कोरेच राहिलात. शास्त्रात बुडून गेलात, पण मोती मात्र सापडले नाहीत. उद्धवजी म्हणाले, माझे कृष्ण केवळ मथुरेतच नाहीत, तर प्रत्येक ठिकाणी आहेत. मला तर चोहोकडे. राधा म्हणाली, उद्धवजी, माझे कृष्ण केवळ मथुरेतच नाहीत, तर प्रत्येक ठिकाणी आहेत. मला तर चोहोंकडे तेच दिसत आहेत. श्रीकृष्ण येथील कणाकणात आहे, आमच्या मनात आहे, आमच्या हृदयात आहेत, आमच्या रोमारोमात ते वसतायत. तो कपटी कधी नजरेसमोर येतो तर कधी लपून बसतो. तुम्ही तर त्यांची 2-4 महिन्यापासून सेवा करीत आहात. मी तर त्यांची जन्मांतरीची दासी आहे. तुम्ही त्यांच्याविषयी काय जाणता? कृष्ण स्वार्थी होता, म्हणून तर त्याने सुग्रीवाचा पक्ष घेतला होता रामावतारात. तो कपटी आहे म्हणून तर आम्हाला सोडून गेला. तुम्ही वारंवार मला वंदन का करता? इथे कशाला आला? तुम्हाला आमच्या कृष्णाने पाठवले आहे म्हणून आम्ही तुमचे स्वागत तर करतो, पण आम्हा अशिक्षितांना तुमच्या शास्त्रज्ञानाशी काय कर्तव्य? उद्धवाच्या हे लक्षात आले की त्याने वापरलेले शब्दच गोपी परत देत आहेत. त्याने कृष्णाजवळ गोपींच्या बाबतीत हे शब्द वापरले होते. उद्धवजी म्हणाले, राधाजी, मला क्षमा करा. मी तुमचा अपमान केला होता. हा अपराध माझाच. मीच अज्ञानी होतो. राधा कृष्ण अभिन्न आहेत, जे आज मी प्रत्यक्ष पाहिले. बिना राधे कृष्ण आधे. राधा म्हणाली, उद्धवजी, मी आणि कृष्ण अभिन्न आहेत. तुमची काय इच्छा आहे? आमचे पाहुणे या नात्याने तुमची इच्छा पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. उद्धव म्हणाला, माझी बुद्धी ज्ञानाच्या अभिमानाने कुंठित व कठोर झाली आहे. ज्ञानाने मला जड कोरडे बनवले आहे. तुम्ही मला प्रेम लक्षणा भक्तीचे ज्ञान द्या. राधेने उद्धवाची इच्छा पूर्ण केली. त्याला प्रेम लक्षण भक्तीचे ज्ञान मिळाले. गोपी आत आणि बाहेर कृष्णाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत होत्या. राधेने बासरी वाजवली तर तिथून राधे गोविंद राधे गोविंद अशी ताण बाहेर पडली. गोपीही कृष्ण कीर्तनात लीन झाल्या. गोपींची भाव विव्हळता पाहून कृष्णही मथुरेहून धावत धावत येऊन तेथे पोहोचला. गोपींच्या मेळात राधेबरोबर विराजमान झाले. गोपींनी व उद्धवाने राधाकृष्णाच्या मनोहर स्वरूपाचे दर्शन घेतले. उद्धवालाही आता देवाण राहिली नाही की तो कोण आहे, कुठे आहे, कुठून व कशा करता आला आहे. उद्धवाचा ज्ञानाभिमान निर्मूल झाला. तो 2-4 दिवसांसाठी गोकुळात गेला होता, पण तेथे त्याला जाऊन प्रत्यक्षात 6 महिने होऊन गेले. त्याचे आता खात्री पटली की श्रीकृष्ण गोपींच्या दूरही नाहीत व भिन्नही नाहीत. जेव्हा जेव्हा गोपी कृष्ण कीर्तन करतात
तेव्हा तेव्हा ते मथुरेहून गोकुळात येतात. उद्धवा, एक प्रसंग ऐक. एकदा कृष्ण डोळे झाकीत लपंडाव खेळत होता. श्रीदामा शोधित होता. प्रथम कृष्ण या कुंडात लपला आणि मग माझ्या घरी धावत आला व म्हणाला, मला लपून ठेव, नाहीतर श्रीदामा मला घोडा बनवील. मी त्याला आपल्या मांडीवर घेऊन वरून पदर झाकून घेतला. आता जेव्हा जेव्हा मी झोपण्यात जाते तेव्हा तेव्हा मला वाटते की कृष्ण माझ्या कुशीत लपलेला आहे व मी मग वेडी बनते. भगवंताची लीला ऐकता ऐकता उद्धवाच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागतात. त्या गोपी धन्य होत की ज्या प्रत्येक क्षणाला ब्रह्माचा अनुभव घेत होत्या. कृष्ण गोपींना सांगतो, गो लोकांशी आमचा नित्य संबंध आहे. आम्ही वियोग होऊ शकत नाही. ज्ञान दृष्टीने पाहिले तर मी येथे आहे, सर्वत्र आहे, तुमच्याजवळच आहे. मी विराचे दान एवढ्यासाठी तुम्हाला दिले आहे की तुम्ही माझे स्मरण व स्वरूपाचे ध्यान सतत करावे. माझे दूरत्वच माझे ध्यान तुमच्याकडून घडवित आहे. विरहावस्थेत चित्त प्रिय व्यक्ती एकाग्र होत असते व त्या व्यक्तीचे ध्यान स्मरण घडत असते. विरहावस्थेत प्रिय पात्राचे सानिध्य अनुभवाला येत असते. माझे अविरत ध्यान तुम्ही करीत राहावे म्हणून मी तुम्हाला विरह दिला आहे. जवळ राहिल्यास नेहमी प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घडते आणि वियोगात मनाने दर्शन घडत असते. वियोग हाही एक प्रकारचा योगच आहे. पती जर बाहेर गेला असेल तर पत्नी एकाग्र चित्ताने त्याचे ध्यान करीत असते. गोपींना एका विशिष्ट योगाचे दान करण्याच्या उद्देशाने कृष्णाने त्यांना वियोग दिला. आम्ही विभक्त होऊ शकत नाही. मी तुमच्याजवळच आहे. तुम्ही माझ्या स्वरूपाचे ध्यान करीत राहा. तुम्ही गोलोकातील नित्यसिद्ध गोपी आहात. उद्धवासोबत राहिल्याने गोपींनाही ज्ञान लाभ झाला. त्यांची भक्ती ज्ञानामुळे दिव्य झाली. विरहावस्थेत श्रीकृष्ण तत्वता जवळच आहेत असे त्या मानू लागल्या. प्रेम लक्षणा भक्ती पाचवा पुरुषार्थ आहे. भक्ती अभेदाची सिद्धी घडविते. ज्ञानही असे सिद्ध करते. पण ज्ञानाच्या तुलनेत भक्तिमार्ग अधिक सरळ व सोपा आहे. प्रभूला म्हटले, तुम्ही माझे नाही, मी तुमचा आहे. तरंग समुद्राचा असतो, समुद्र तरंगाचा नव्हे. नंदबाबा, यशोदा, राधा तसेच अन्य गोपींचे तीव्र कृष्ण प्रेम पाहून उद्धवाचा ज्ञानाभिमान जळून खाक झाला. आता त्याला स्पष्ट कळून चुकले की प्रेम भक्ती वाचून ज्ञान निरर्थक आहे. प्रेम ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. गोकुळ सोडून जाण्यात उद्धवाची इच्छाच होत नव्हती. तो आला होता गोपींचा गुरु बनण्यास, पण तो त्यांचाच शिष्य बनला. आता तर भगवंताकडे प्रेम लक्षणा भक्तीच मागण्याचा विचार उद्धव करू लागला. मोठमोठे मुनी ज्यांची प्राप्ती मत प्रयासाने करून घेतात, अशा भगवंताला गोपींनी सहज प्राप्त करून घेतले. त्यांच्या चरणरजांनी स्नान केले तर पुढील जन्मी जरी मनुष्य न झाले तरी चालेल, पण वृंदावनातील वृक्ष, लता, पशु, पक्षी असे काही झाले तरी मी कृतार्थ होईन असे त्या म्हणत. गोपींच्या सत्संगाने उद्धवाला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्याने सर्व गोपींना साष्टांग दंडवत घालून त्यांची चरण धूळ आपल्या मस्तकाला लावली. सर्वांना पुन्हा वंदन केले. कृष्ण विरही जीवाचे वर्णन व व्यवहार कसा असावा याचा आदर्श या गोपींनी जगासमोर ठेवला. धन्य आहे त्या व्रजवासी नरनारींची. उद्धवाने आता मथुरेला जाण्याची परवानगी मागितली. राधा म्हणाली, उद्धवजी, कृष्णाला सांगा की त्यांनी लवकर येऊन गोकुळाला सनात करावे. कृष्णासाठी काही भेट म्हणून तिने दिली. याच वेळी नंद यशोदा दोघेही आले. त्यांनी पुढील संदेश पाठवला. मनसो वृत्तयो न स्वहा कृष्ण पादांबुदाश्रया पाचो भिधाई निर्नाम नाम कायस्त प्रहन्नादिषु कर्म भ्री भ्राम्य मानानाम यत्र क्वापि शौर्यच्छया मंगलाचरिते दाने रतीर्नहा कृष्ण ईश्वरे. उद्धवजी, आम्ही तर हेच इच्छितो की आमच्या सर्व वृत्ती व संकल्प श्रीकृष्ण चरण कमलाश्रित असावेत.
आणि त्यांच्या सेवेतच रत राहावे. आमची वाणी त्यांचाच नामोच्चार करीत राहावी. आमचे शरीर त्यांच्याच सेवेत झिजावे. आम्हाला मोक्षाची इच्छा नाही. आम्ही कर्म व प्रभूची इच्छा यांना अनुसरून कोणत्याही योनीत जन्म मिळो. आम्ही शुभाचरण व दान धर्म करीत राहू. ईश्वराकडे आमची प्रीती उत्तरोत्तर वृद्धिगत व्हावी. संदेश सांगता सांगता नंद, यशोदा आणि गोपींचे हृदय भरून आले. या 2 श्लोकात समग्र भगवंताचे हृदय समाविष्ट झाले आहे. विषयांचे प्रतिवैराग्य आणि कृष्णाचे प्रति प्रीती उत्पन्न करणारे हे 2 श्लोक भागवताचा आत्मा होत. उद्धवजी कृष्णाला सांगा की माझे मन सदा सर्वदा त्यांच्यात रमते. माझे मन जगातील कोणत्याही पदार्थाकडे न जाओ. माझी वाणी कृष्णाचा जय जयकार करीत राहो आणि दृष्टीला दर्शन लाभो. जर प्रारब्ध जन्मच मिळायचा असेल तर कुण्या पवित्र वैष्णवाच्या घरात द्यावा. म्हणजे कृष्ण कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळत राहील. कृष्ण कीर्तन श्रवणाने मी कृतार्थ होईल आणि सेवा करण्याचा अवसर मिळेल. यशोदा म्हणाली, उद्धवजी कृष्णाला सांगा की त्याची इच्छा असेल तरच त्याने व्रतात यावे. केवळ आमच्याकरता येण्याचे कष्ट घेऊ नयेत. जर त्याला तेथे सुख व आनंद मिळत असेल तर त्याने तेथेच राहावे. आमच्या वियोगाने जर त्याला सुख मिळत असेल तर त्याने मथुरेहून येथे येण्याचे कष्ट घेऊ नयेत. आम्ही येथे त्याच्या वियोगाने जळण्यात व अश्रू ढाळण्यात सुख मानू. आमच्या सुखासाठी त्याला श्रम घेण्याची काही आवश्यकता नाही. तो कुठेही असो, सुखी असो. असे सांगता सांगता यशोदेलाही रडू आले. यशोदेची भक्ती पुष्टीभक्ती आहे. पुष्टीभक्त आपल्या स्वतःचा नव्हे तर आपल्या आराध्य दैवताच्या सुखाचाच विचार करीत असतो. राधा म्हणाली, उद्धवजी कृष्णाची बासरी व घोंगडी घेऊन जा. ह्या वस्तू येथे ठेवून मी त्यांचे काय करू? तुम्ही त्या कृष्णालाच द्या. उद्धवजी म्हणाले, कृष्ण तर आता राजा झाला आहे. त्याच्यासाठी मी काय पाठवू? मी लोणी साखर तयार ठेवली आहे. ती तुम्ही न्या व माझ्यातर्फे त्याला खाऊ घाला. पण माझे नाव त्याचे पुढे येऊ नका, त्याच्या पुढे घेऊ नका. उद्धव सर्वांना धीर देताना म्हणाला, आपण कुणीही चिंता करू नका. मी कृष्णाला लवकरच घेऊन येतो. उद्धवाचा रथ मथुरेच्या दिशेने चालू लागला. त्याचे मन विचारांच्या खोलीत गोता खाऊ लागले. मी आजवर मानत होतो की कृष्ण करुणानिधी कृपासागर आहेत, पण आता असे वाटते की ते फार कठोर आहेत. या भोळ्या व्रजवासियांना विरहाग्नीत जाळत आहेत. मी त्यांनाच दोष देईन. उद्धव मथुरेत पोहोचला. कृष्णाला येऊन भेटला. कृष्ण अंतर्यामी समजून गेले की उद्धव काय सांगणार आहे ते. म्हणून तेच म्हणाले, उद्धवा, जेव्हा तू इकडे होतास तेव्हा माझी प्रशंसा करीत होतास. आता गोकुळातून आल्यावर गोपींची प्रशंसा करीत आहे. मी निष्ठुर नाही. भगवंताने उद्धवाच्या मस्तकावरून आपला वरदहस्त फिरवला. उद्धव समाधिस्थ होऊन पाहू लागला की ही तर कृष्णाची सर्व लीला मात्र आहे. ते तर मथुरेतही आहेत व गोकुळातही आहेत. भगवंताने उद्धवाला आपल्या गोकुळातील सर्व लीलांचे दर्शन घडवले. एक स्वरूप मथुरेत तर दुसरे गोकुळात दाखवले. एक मूर्ती यशोदेच्या मांडीवर दिसे तर दुसरी राधेबरोबर रास खेळताना दिसे. उद्धवा, यशोदा मातेने मला अशा प्रकारे बांधून ठेवले आहे की मी गोकुळ सोडूच शकत नाही. जरी मी मथुरेत दिसत असलो तरी मी असतो गोपींच्या जवळच. मी गोपींच्या शिवाय वेगळा असा नाही. राधाकृष्ण एकच होत. उद्धव गोकुळा गमन प्रसंग म्हणजे ज्ञान व भक्तीच्या मधुर कलाचे चित्रणच होय. उद्धवाचे ज्ञान व गोपींची भक्ती म्हणजे सगुण आणि निर्गुण यांचा संघर्ष व समन्वयच आहे. कृष्णाची गोपींबरोबर प्रेम लीलेची कथा स्कंदाच्या 48व्या अध्यायात समाप्त होते. आता भगवंताच्या राजस लीलेला आरंभ होत आहे. राजस भक्तांच्या मनाच्या निरोधासाठी राजस लीलेची कथा आहे. कृष्ण कथा सर्व प्रकारच्या जीवांना आनंद देणारी आहे. कृष्ण सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षित करून परमानंदाचे दान करतो. कुब्जेलाही त्यांनी कृतार्थ केले. भगवंताने अक्रूराच्या घरी जाऊन त्याला आज्ञा केली की धृतराष्ट्र पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा विचार करतो आहे. म्हणून तो धृतराष्ट्राच्या घरी 2-4 दिवस राहून हे पहा
की पांडवाकडे पाहण्याची त्याची दृष्टी कशी आहे हे तू येथे प्रत्यक्ष तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहून ये. अक्रूर हस्तिनापूरला आला व धृतराष्ट्राकडे 2 महिने राहिला. त्याला त्याने उपदेशी केला, धृतराष्ट्रा, जीव एकटाच जन्म घेतो व एकटाच मरतो, म्हणून कुटुंबांसाठी पाप करणे अत्यंत अनुचित आहे. डोळ्यांनी न दिसणे म्हणजे आंधळे पण नव्हे, पण डोळे असूनही लोभ, मोह, मत, कामाची पट्टी त्यावर असल्यामुळे ज्याला दिसत नाही तोच आंधळा होय. धृतराष्ट्राची दृष्टी मोह व लोभाने आंधळी झाली होती. ज्याच्या डोळ्यांना रुपये पैशांनी घेरले आहे तोच धृतराष्ट्र होय. धृतराष्ट्रासारखा लोभी अक्रूरासारख्याच्या संगतीतही सुधारू शकत नाही. मृत्यूसमयी धन नव्हे, धर्म आणि सत्कर्मच सोबत जात असते. तरीही विचित्रता पहा की मनुष्य विषय सुखाच्याच मागे धावत राहतो. तो संसाराशिवाय अन्य ठिकाणी आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही. अक्रूराने धृतराष्ट्राला विचारले, तू जाणून बुजून हे पाप, हे कपट का करीत आहे? धृतराष्ट्र म्हणाले, आपले म्हणणे योग्य आहे, पण दुर्योधन माझ्याजवळ येताच माझे सर्व ज्ञान, विचार, विवेक नष्ट होऊन जातात. जो खरी व योग्य गोष्ट कोणती ते समजूनही पाप करतो तो धृतराष्ट्र होय. जो खरी व योग्य गोष्ट कोणती ते समजूनही पाप करतो तो धृतराष्ट्र होय. भगवंतालाही आता वाटले की कौरवांचा विनाश व्हावा. शुद्ध बीज असूनही कुसंगतीच्या कारणाने जो बिघडतो तो शत्रू होय. ज्याचे बीजच दुष्ट आहे तो खल होय. षट सत्संगतीने सुधारू शकतो, पण खल सुधारू शकत नाही. मंदार मुले वदनाभिरामम बिंबाधरे पुरितवेणुनादम गोपी गोपी जन्म मध्य संस्थम गोविंदम दामोदर माधवेती. ज्याचे मुखारविंद अतिशय मनोहर आहे, जो आपल्या लाल वठावर बासरी ठेवून मधुर ताण छेडतो, जो कदंब वृक्षाखाली गायी, गोपी आणि गोपींमध्ये विराजतो, अशा भगवंताचे हे गोविंद, हे दामोदर, हे माधव अशा नामोच्चाराने सदा सर्वदा स्मरण करावे. प्रणाम करणाऱ्यांचे दुःख हरण करणारा जो श्रीकृष्ण, वासुदेव, हरी, परमात्मा, गोविंद, त्याला वारंवार नमस्कार असो. सर्व साधनांचे फल आहे मन शुद्धी. या चित्तशुद्धीसाठी माणूस नाना तऱ्हेची साधना करीत असतो. जग विकृत नाही. मन अशुद्ध असल्यामुळे जग विकृत वाटते. या जगात ज्ञानीही आहेत व अज्ञानीही आहेत. ज्ञान्यांना हे जग आनंददायी वाटत राहते, तर अज्ञान्यांना दुःखदायी. ज्ञान्यांचे चित्त शुद्ध असते आणि अज्ञान्यांचे पशुसारखे जड. काम, क्रोधादी विकार मन अशुद्ध करतात. मन निर्विकारी निर्वासनामय होईल तेव्हाच ते शुद्ध होईल. शुद्ध झालेले मन निष्काम होते व तेव्हाच ज्ञानाचा उदय होतो. चित्तशुद्धीसाठी योगीजन ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम आदी करतात, परंतु कित्येक वेळा असे करूनही चित्त शुद्ध होत नाही. श्रीकृष्ण विरहाने व्याकुळ होऊन जेव्हा प्राण तडफडू लागतो तेव्हा मन शुद्ध होते. विरहाग्नीने मनोमालिन्य जळून भस्म होते. सामान्य जन प्रभूचा विरह सहन करू शकतात, पण संतांना मात्र तो असहाय्यच आहे. त्यांची दर्शनानुरता जेव्हा शरीराला जाळून मनाला तन्मय करीत असते तेव्हा त्यांना ईश्वराचा साक्षात्कार घडत असतो. तसा तर ईश्वर सर्वत्र आहे. कृष्णाच्या विरहाने जळणारे व्रजवासी अश्रू ढाळू लागतात. त्यांना वृंदावन स्मशानासारखे वाटते. विरहाने जेव्हा जीव बेचैन होत असतो तेव्हा त्याच्या नजरेत त्याच्या प्रिय पात्राची मूर्ती एकसारखी खेळत असते. संयोग अवस्थेत तर प्रिय पात्र एका रूपातच दिसत असतो, पण विरहावस्थेत निरनिराळ्या ठिकाणी अनेक रूपात दिसू लागतो. विरहावस्थेत जेथे जेथे दृष्टी जाईल तेथे तेथे आपले प्रिय पात्र दृष्टीगोचर होत असते. उद्धवाच्या प्रसंगाबरोबर गोपी प्रेमाची कथा
समाप्त झाली. पण गोपी प्रेम लक्षणा भक्तीच्या आचार्य होत. प्रपंचातील कामधंदा करीत असतानाही भगवंताची भक्ती कशी केली जाऊ शकते हे त्यांनी दाखविले. प्रपंचातील कामधंदा करीत असतानाही भगवंताची भक्ती कशी केली जाऊ शकते हे त्यांनी दाखविले. भागवतातील प्रत्येक चरित्राच्या शेवटी त्याचे रहस्यही दाखविले आहे. कंस व कंसाच्या राण्या, आस्ती आणि प्राप्तीच्या कथा आपण पाहिल्या. नीतीने व अनितीने कोणत्याही प्रकारे जास्त पैसा मिळवणारी व्यक्ती कंसच होय. जेव्हापासून लोकांनी पैशाला सर्व सुखांचा आधार मानला आहे तेव्हापासून बँकेतील रकमेच्या चिंतेतच लोक गढून गेले आहेत. जास्त पैशामुळे भलेही सुख मिळत असेल पण हा पैसा शांती मात्र देऊ शकत नाही. दशमस्कंदाच्या उत्तरार्धात 50व्या अध्यायात जरासंधाच्या आक्रमणाची कथा आहे. जेव्हा तुम्ही 50 वर्षाचे व्हाल तेव्हा जरासंध नावाचा काळ तुमच्या मथुरा नगरी शरीरावर आक्रमण करील. जरासंध म्हणजे वृद्धावस्था आहे. आमची उत्तरावस्था म्हणजे जरासंध होय. तो आपल्या कित्येक अवयवावर ताबा मिळवतो. 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जरासंध येत असतो. जीवनाचा पूर्वार्ध संपला आणि आता उत्तरार्ध आला आहे. वृद्धावस्था सुरू होत आहे. जरासंध आल्यानंतर मथुरेचे तट तुटू लागतात. डोळ्यांची, कानांची, हातापायांची शक्ती क्षीण होत जाते. 40वे वर्ष सुरू होतात. प्रापंचिक कर्म प्रवृत्तीला आळा घालण्यास प्रारंभ केला पाहिजे. भगवत सेवेसाठी अधिक वेळ दिला पाहिजे. श्रीकृष्णाने जरासंधाचा 17 वेळा पराभव केला. 18व्या स्वारीचे वेळी जरासंधाने काल यवनाला सोबत आणले. आता वाचणे सोपे नाही. त्याने काळाला प्रथम पाठविले. जेव्हा जरासंध म्हणजेच वृद्धावस्था आपल्यासोबत काल यवन रूपी काळाला आणीत असतो तेव्हा त्याच्या तडाखेतून वाचणे कठीण असते. जेव्हा जरासंध व काल यवन एक साथ येऊन थडकले तेव्हा श्रीकृष्णाला मथुरा सोडून द्वारकेला जावे लागले. द्वारका म्हणजे ब्रह्मविद्या. द्वारका ब्रह्म यस्या सा ब्रह्मविद्या. अर्थात श्रीकृष्णाने ब्रह्मविद्येचा आश्रय घेतला. मथुरा रूपी मानव काया सोडून ब्रह्मविद्येचा आश्रय भगवंतालाही घ्यावा लागला. जेव्हा म्हातारपण आपल्यासोबत मृत्यूला घेऊन येते तेव्हा द्वारकारूपी ब्रह्मविद्येचा आश्रय घ्यावा. ब्रह्मविद्यारूपी द्वारकेची द्वारे काल व जरासंध यांच्यासाठी बंद असतात. ब्रह्मनिष्ठाला काम, भोग किंवा मृत्यू त्रास देत नसतात. वृद्धावस्थेत म्हातारा 17 वेळा आजारी पडून वाचू शकतो पण 18व्या वेळी मात्र त्याला काळ सोडित नाही. जरासंधाचा त्रास म्हणजे जन्म मरणाचा त्रास. जन्म घेतला आहे तर जन्म, जीवन आणि मृत्यू यांचा त्रास सहन केलाच पाहिजे. नरक म्हणजे काय आहे? शंकराचार्य म्हणतात हे शरीरच नरकवास होय. जन्म घेणे म्हणजेच नरकवास पत्करणे होय. म्हणून गर्भवासच प्राप्त होणार नाही असा प्रयत्न करा. भगवंताच्या प्रेरणेने काही महापुरुष भगवत कार्यासाठी जन्म घेत असतात हे उत्तम आहे. पण वासनांच्या बंधनांनी जन्म घेणे मात्र नरकवास होय. जरासंध व काल यवन यांचे धक्के खात खात मथुरारूपी शरीर सोडण्यापेक्षा जाणून बुजून आपण होऊन शरीराचा त्याग करणे अधिक चांगले. प्रवृत्तीने आमचा त्याग करण्यापूर्वी आम्ही प्रवृत्तीचा त्याग का करू नये? कंसाचा वध झाल्यानंतर त्याच्या पत्नी आस्ती व प्राप्ती आपल्या पित्याच्या म्हणजे जरासंधाच्या घरी आल्या. जरासंधाला कंसाच्या वधाची इत्यंभूत माहिती कळली म्हणून त्याने मथुरेवर आक्रमण केले. जरासंधाच्या 17 स्वाऱ्या श्रीकृष्ण आणि बळराम यांनी परतविल्या. जेव्हा तो 18व्या वेळी लढण्यास आला व आपल्यासोबत काल यवनाशी घेऊन आला त्यावेळी श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निश्चय केला व अनर्थ देशात म्हणजे आधुनिक ओखा प्रदेशात समुद्रकिनारी शांतीने राहण्याचे ठरवले. भगवंताने विश्वकर्म्याला द्वारका नगरी निर्माण करण्याचा आदेश दिला. मोठमोठ्या भव्य राजप्रसादांची निर्मिती झाली.
हे राजप्रसाद इतके विशाल होते की त्यांचे द्वार कुठे आहे हे शोधावे लागत असे. द्वार कुठे आहे वारंवार शोधावे लागत असे व विचारावे लागत असे. म्हणून या नगरीचे नाव द्वारका पडले. का म्हणजे ब्रह्म. उपनिषेदात क अक्षर ब्रह्मसूचक आहे. ज्या नगरीच्या प्रत्येक द्वारावर परमेश्वराचा वास आहे ती नगरी म्हणजे द्वारिका होय. या शरीररूपी नगरीच्या इंद्रियरूपी द्वारावर परमेश्वराला स्थान दिले तर तो जरासंध व काल येऊन तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. या द्वारकेत हे दोघेही घुसू शकत नाहीत. प्रत्येक इंद्रियाने भक्ती करणारा जीव काल यवनावर विजय मिळवतो. जर जरासंध तुमचा पाठलाग करीत असेल तर प्रवर्षण पर्वतावर निवास करा. प्रवर्षण पर्वत म्हणजे जेथे ज्ञान व भक्तीची मुसळधार वर्षा होत असते ते स्थान. जेथे कथा श्रवणाचा लाभ मिळतो, भक्तिरसाची धारा वाहत असते तेथे जा. वयाच्या 91व्या वर्षी प्रवर्षण पर्वतावर निवास करा. तेथे जरासंधाचा त्रास होणार नाही. श्रीकृष्णही जरासंधाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रवर्षण पर्वतावर गेले होते. 51-52 वर्षाचे वय होता तुम्ही गृहस्थाश्रमाला पात्र राहत नाही. तुम्ही वनात प्रवेश मिळवायचा असतो. अर्थात घराची आसक्ती सोडायची असते. विलासी लोकांमध्ये राहून विरक्त जीवन जगणे सोपे नाही. जेथे भक्ती व ज्ञानाची सतत वर्षा होत असते अशा पवित्र स्थानी राहूनच तुम्ही जरासंधाची पीडा टाळू शकता. भोगभूमीत भक्ती ठीक रीतीने होऊ शकत नसते. शहर सोडून गयेसारख्या पवित्र ठिकाणी राहूनच भक्ती करावी. आज शहरात अति गर्दी झाली आहे. ब्राह्मणांच्या डोक्यावरची पगडी बंगल्यांच्या गच्चीवर जाऊन बसली आहे. जरी म्हातारे लोक शहर सोडून नदीच्या किनारी राहतील तर शहरातील गर्दी थोडी कमी होईल व ते लोक तेथे उपासनाही चांगल्या प्रकारे करू शकतील. जन्ममृत्यूची व्यथा म्हणजे जरासंध वय. असा संकल्प करा की आता मला पुरुषही बनायचे नाही व स्त्रीही नाही. मला पुनर्जन्म घ्यायचा नाही. जरासंधरूपी जन्म मृत्यूच्या त्रासातून सुटण्यासाठी प्रतिदिन 21,000 जप नियमित करा. जपाशिवाय पाप व वासना नष्ट होणार नाही. कथा श्रवण पाप जाळून मार्गदर्शन करीत असते. कथा ऐकून जपाचा, भगवंताची भक्ती करण्याचा, सत्कर्म करण्याचा संकल्प करा. कथा श्रवणाने भगवंताशी नाते जोडले जाईल. म्हणून ब्रह्मचर्य पालनाचे, ध्यान जपाचे, सेवा स्मरणाचे व्रत घ्या. एक व्यापारी कथा ऐकण्यात जात असे. पुराणिक बुवांनी त्याला म्हटले, तुम्ही कथा तर ऐकता पण एखादा चांगला संकल्प करा, सत्य बोलण्याचा संकल्प करा. तेव्हा तो म्हणाला, महाराज मी तर व्यापारी आहे, खरे बोलायला लागेल तर माझे दिवाळे निघेल. यावर महाराज म्हणाले, मग तू निंदा न करण्याचा नियम कर. बनिया म्हणाला, महाराज मला रात्री 2-3 तास गप्पा गोष्टी केल्याशिवाय झोपच येत नाही, म्हणून मी हेही व्रत स्वीकारू शकत नाही. महाराज मी असे व्रत करतो की माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका कुंभाराचे तोंड मी दररोज सकाळी पाहत जाईल. संकल्पानुसार तो दररोज सकाळी त्या कुंभाराचे तोंड पाहत असे. एके दिवशी तो कुंभार माती आणण्यासाठी पहाटेच गावाबाहेर निघून गेला, म्हणून बनिया त्याचे तोंड पाहू शकला नाही. आपले व्रत पालन करण्यासाठी तो त्या कुंभाराला शोधू लागला. भाग्याची गोष्ट तर पहा, तो कुंभार माती खोदू लागला असता त्याला सोन्याने भरलेला एक घडा सापडला. तो घडा बाहेर काढू लागला. इतक्यात तेथे तो व्यापारी आला. बनियाने कुंभाराचे तोंड पाहिले व म्हणाला, मी पाहिले. तिकडे कुंभाराला वाटले बनियाला सोन्याचा घडा दिसला तर तो राजाला सांगेल, तर राजा सर्वच सोने जप्त करील. म्हणून कुंभार म्हणाला, तुम्ही पाहिले तर आहेत पण कुणाला सांगू नका. मी तुम्हाला अर्धे सोने देतो. बनियाला सोने मिळाले. आता बनियाला वाटले की मी या कुंभाराचे तोंड पाहण्याचा नियम केला म्हणून मला सोने मिळाले. लक्ष्मीचे आगमन झाले. जर मी प्रत्यक्ष प्रभूच्या दर्शनाचा नियम केला असता तर किती चांगले झाले असते. अशा क्षुल्लक व गमतीने केलेल्या संकल्पामुळे असा लाभ झाला.
तर शुभ संकल्प केला असता तर किती चांगले झाले असते. 2 संकल्प तर सर्वांनीच केले पाहिजेत. एक म्हणजे पाप कर्मांपासून वाचण्याचा व दुसरा सत्कर्मेच करीत राहण्याचा. 21,000 जप अशा करता करण्यास सांगितले गेले की मनुष्य साधारणतः दिवसातून 21,600 वेळा श्वास घेतो. म्हणजे प्रत्येक श्वासागणिक देवाचे नाव घ्यायचे आहे. असे झाले तरच जरासंधाच्या त्रासापासून वाचाल. काळ यवनाचा नाश तर करायचाच होता, परंतु श्रीकृष्ण स्वतः त्याला मारू शकत नव्हते. काळ यवनाला ब्रह्मदेवाने वर दिला होता की यदुवंशाचा कोणताही पुरुष त्याला मारू शकणार नाही. काळ यवनाने श्रीकृष्णाचा पाठलाग केला तेव्हा ते प्रवर्षण पर्वताच्या अशा गुहेत जाऊन पोचले की जेथे राजा मुचकुंद तपश्चर्या करीत होता. काळ यवनाने रागाने मुचकुंदाला ठोकर मारली. मुचकुंदाचे डोळे उघडले आणि त्याची दृष्टी काळ यवनावर पडताच तो जळून भस्म झाला. परमेश्वराच्या ध्यानात मग्न असणाऱ्या व्यक्तीला काळ मारू शकत नाही. त्याच्या समोर तर काळ स्वतःचा नाश करत असतो. जेव्हा मुचकुंदाला कळले की श्रीकृष्ण तिथे आले आहेत तेव्हा तो प्रार्थना करू लागला, जीवाला मनुष्य देह मिळाला आहे, पण तो विषयासक्तीमुळे देवाची भक्ती करतच नाही. मनुष्य किती प्रमादी आहे. जीवाची स्थिती तर सापाच्या तोंडात फसलेल्या बेडकाप्रमाणे आहे. सापाच्या तोंडात फसलेला बेडूक तर स्वतःच्या मरणाची चिंता करीतच नाही, उलट एखादा जंतू खाण्यासाठी जीभ लांब करीत असतो. मनुष्य ही काळाच्या जबड्यात फसला आहे, तरीही त्याची विषयासक्ती नष्ट होत नाही. 50 वर्षांचे वय पूर्ण होतात. तुम्ही समजायला पाहिजे की तुम्ही काळाच्या जबड्यात अर्धे तरी गेलाच आहात. काळ तर नेहमीच सावध दिसतो, जीवच बेसावध असतो. सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नसते. मुचकुंद प्रार्थना करीत आहे, नाथ कृपा करा, माझे मन सांसारिक जड पदार्थाकडे न जाओ, मला अनन्य भक्ती द्या. भगवंत म्हणाले, मुचकुंद, या जन्मात तरी तुला अनन्य भक्ती मिळणे शक्य नाही. तू तारुण्यात मोठा कामी व विलासी होतास. जो कामाच्या तावडीत सापडतो तो काळाच्या जबड्यातही जातो. तुला एक जन्म आणखी घ्यावा लागेल. तो तुझा जन्म ब्राह्मण कुळात होईल आणि त्या जन्मात तुला अनन्य भक्तीची प्राप्ती होईल. मुचकुंदाने कठोर तपस्या केली. त्याचे क्षत्रिय शरीर सुटले व पुढच्या जन्मी तो ब्राह्मण झाला. द्वापार युगातला क्षत्रिय राजा मुचकुंद कलियुगात नरसिंह मेहताचे रूप घेऊन अवतरला. ते द्वारकाधीशाचे फार लाडके होते. भगवंताने त्यांची 52 कार्य पूर्ण केली होती. राजा मुचकुंदाची कथा या तत्वाची द्योतक आहे की तारुण्यात विलासी जीवन जगणाऱ्याला मुक्ती मिळणे फार कठीण आहे. अशांना अनन्य भक्तीही मिळू शकत नाही. म्हणून संयम हळूहळू वाढवावा आणि जीवन भगवानमय जगावे. देवाकडे अनन्य भक्ती मागावी. तारुण्याती सतत ईश्वराचे स्मरण करा. तारुण्याती प्रभूच्या भजनात काळ घालवा. अशा करण्यानेच या जीवनात अनन्य भक्ती प्राप्त होईल. केवळ म्हातारपणी सेवा भजन पूजन करण्याने पुढचा जन्म चांगला मिळू शकेल, पण वर्तमान जन्मात मुक्ती मिळू शकणार नाही. आता पुढे परमात्मा लक्ष्मीचा स्वामी आहे. लक्ष्मी जीव मात्राची आई आहे. म्हणून जीवांना विवेकपूर्ण उपयोगाचा अधिकार आहे, उपभोगांचा नाही. लक्ष्मीच्या उपभोगाचा अधिकार फक्त नारायणालाच आहे. उपयोग व उपभोगात अंतर आहे. देहधारणेच्या गरजेनुसार इंद्रियांना अनिवार्य विषय पुरवणे हा झाला उपयोग, पण इंद्रियांना गरज नसतानाही विषय पुरवित राहणे, इंद्रियांचे लाड पुरवित राहणे हा स्वैराचार होय. इंद्रियांच्या अधीन राहून त्यांना विषय पुरविणे उपभोग होय. धनाच्या दुरुपयोगाने इहलोक आणि परलोक हे दोन्ही बिघडतात. संपत्ती आणि शक्ती यांचा दुरुपयोग करणारा दैत्य होय व सदुपयोग करणारा देव. भागवताची कथा मनुष्याला देव बनवण्यासाठी आहे. वेळ, संपत्ती, शक्ती यांचा सदुपयोग करा. मनुष्य आपला पुष्कळसा वेळ संपत्ती
व संतती यांच्यासाठी खर्च करतो. जीव आपला बराच काळ फॅशन आणि व्यसनात घालवितो. शरीर आणि संतती यांना अति कष्ट देणे चांगले नाही व अति लाड करणेही चांगले नाही. जर परमेश्वराने तुम्हाला पुष्कळ दिले आहे तर त्याचा अधिक सदुपयोग करण्याचे उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. जर भगवंत अप्रसन्न होतील तर जीव मात्राची दुर्दशाच होईल. शास्त्राने लक्ष्मीचे 3 प्रकार सांगितले आहेत: लक्ष्मी, महालक्ष्मी, अलक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे नीतीने वा अनितीने दोन्ही प्रकारे प्राप्त झालेले धन साधारण लक्ष्मी होय. या धनाचा कधी सदुपयोगही होऊ शकेल तर कधी दुरुपयोगही होऊ शकेल. महालक्ष्मी म्हणजे धर्मानुसार प्राप्त धन म्हणजे महालक्ष्मी होय. धर्मानुसार प्राप्त धन म्हणजे महालक्ष्मी. कष्ट केल्याविना धन मिळविणे, नफेबाजीने द्रव्य मिळविणे म्हणजे पाप व चोरी होय. जीवनात धन नव्हे तर धर्म मुख्य होय. धर्मच मृत्यूनंतर सोबत येत असतो. धर्मानुसार श्रमपूर्वक नीतीने प्राप्त झालेले धन हे महालक्ष्मी होय. असे धन नेहमी शुभ कार्यातच खर्च होत असते. अलक्ष्मी म्हणजे पापाचरणाने अनितीने प्राप्त झालेले धन म्हणजे अलक्ष्मी होय. असा पैसा विलासातच खर्च होईल व जीवाला शांती देण्याऐवजी रडवीतच राहील. मृतात्म्यासोबत धर्माशिवाय अन्य काहीही जात नाही. नीती, धर्म, सदाचाराने प्राप्त झालेले धन म्हणजे महालक्ष्मी होय. हीच शांती देणारी असते. महालक्ष्मी नारायणालाच प्राप्त होऊ शकते, शिशुपालाला नाही. रुक्मिणी हरणाच्या प्रसंगाचे हेच तात्पर्य आहे. रुक्मिणी ही महालक्ष्मीच होय. ती शिशुपालाला नव्हे तर नारायणालाच वरते. केवळ मुलाबाळांच्या लालन पालनात ज्याचे धन व काळ खर्च होतात तो शिशुपाल होय. तोच कामी पुरुष होय. जो सतत सांसारिक आणि भौतिक सुखांच्या मागे धावत असतो तोच शिशुपाल होय. भगवंताने मथुरेत असताना एकही विवाह केला नव्हता. त्यांची सर्व लग्ने द्वारकेत संपन्न झाली. प्रत्येक इंद्रियाला वश करून ब्रह्मविद्येची प्राप्ती केल्यानंतरच लग्न करा. विनियोगाचा भोग आपल्याबरोबर रोग आणत असतो, पण तप नसेल तर भोग शरीराला रोगी बनवेल. सर्वच इंद्रिय शरीराची द्वारे होत आणि कृष्ण सर्वेंद्रियांचा स्वामी होय. जितेंद्रिय होऊन विवाह करा, इंद्रियांचा गुलाम बनून नव्हे. याच कारणाने तर गृहस्थाश्रमाच्या पूर्वी ब्रह्मचर्याची योजना केली आहे. राजा परीक्षिती म्हणतात, महाराज, मी रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग विस्ताराने ऐकू इच्छितो. ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.